कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे। 8 दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत। पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि देशातील अन्य प्रांतातून दिल्लीत केंद्र सरकारच्या 3 काळ्या कृषीविषयक कायद्यांविरोधात एकवटलेल्या शेतकरी मोर्चाला जाहीर समर्थन देण्याकरता गुरुवारी तालुका काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, बामसेफ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। त्यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात येथील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान तहसीलदार जगदीश मंडपे यांना निवेदन देण्यात आले। केंद्रातील भाजपा सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलेला आहे। हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने मागील 2 महिने सातत्याने विविध आंदोलने केलीत आपला विरोध व्यक्त केलेला आहे। किसान व्हर्च्युअल महामेळावा, किसान हक्क दिवस, जिल्ह्यात धरणे आंदोलन, राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन दिले, ट्रॅक्टर रॅली काढल्या, काळा कायद्याविरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यात राज्यभरातील 60 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सहभाग नोंदवला। केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने हे 3 काळे कायदे मंजूर करून घेतले। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातले हजारो लाखो शेतकरी 1,20,00,000 शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर गेल्या 12-13 दिवसापासून थंडीत आंदोलन करतायत। त्यांच्या समर्थनार्थ देशातल्या सर्व भारतीय जनता पक्ष सोडून इतर सर्व पक्षांनी या शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। त्या शेतकरी आंदोलनाचं जाहीर समर्थन आम्ही धामणगाव रेल्वे तालुक्यातले नव्हे तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातले सर्व पक्षीय लोक, प्रहार, शेतकरी संघटना, वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्व पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागा करण्यासाठी आजचा भारत बंदमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आज दिल्लीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन गेल्या 13 दिवसापासून दिल्लीच्या बॉर्डरवर संघर्ष करत आहे आणि त्या आंदोलनात केंद्र सरकार कोणती दाद न देता शेतकऱ्यांना न्याय देत नाही। याकरता भारत बंदची त्यांची हाक होती म्हणून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता सर्व पक्ष एकत्र आले आणि सर्व पक्षांनी आज या भारत बंदला समर्थन दिलेलं आहे। शेतकऱ्यांचा जे जटिल 3 कायदे आहे ते रद्द होईस्तो शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही नेहमी समर्थन करू आणि जाहीर पाठिंबा करू। कोणतीही आंदोलनात्मक भूमिका घ्यायचं काम पडलं तर आम्ही घेत राहू, हेच या प्रसंगी आम्ही शेतकरी आंदोलन आहे। या शेतकरी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि आज शेतकऱ्याच्या विरोधात या सरकारने जो कायदा काढलेला आहे हा कायदा एक घातक आहे आणि या कायद्यामुळे कितीतरी शेतकऱ्याचं म्हणजे सर्वच शेतकऱ्याचं आर्थिक, सामाजिक आणि मानसिक असं खच्चीकरण करण्याचा हा सरकारचा विरोध आहे सरकारचा आणि या सरकारचा जो कायदा आहे या कायद्याला आम्ही परिपूर्ण विरोध करतो। कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे। 7 दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत। कृषी बिल रद्द करण्याची मागणी करीत आहे। त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा। शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा सूर धरणे आंदोलनाच्या निमित्ताने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर देवगाव चौफुलीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे ॲडव्होकेट केतन फडके, संभाजी ब्रिगेडचे गजानन मानकर यांनी केले। मोदी सरकारने जे 3 विधेयक आवाजोही मतदानाने पारित केलेले आहेत त्या विधेयकाच्या विरोधात पंजाबच्या कास्तकारांनी दिल्ली ते मागील 13 दिवसापासूनचे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा चक्काजाम आज भारत बंदचं आयोजन केलेलं होतं। त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे शेतकरी संघटने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवगाव चौफुली इथे चक्काजामचं आयोजन केलेलं होतं। सरकारने जे कायदे पारित केलेले आहे ते कायदे मुळातच बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे, त्याला कुठलाही आधार नाही आणि जवळपास देशातल्या 6 ते 7 राज्यांनी त्याला आधीच विरोध केलेला आहे आणि तेच दर्शवण्यासाठी आम्ही भारत बंदच्या इथे सामील झालो। यावेळी धामणगाव रेल्वे येथून मोठ्या संख्येने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते सुद्धा चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।